हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट्सअपला ऑटोमेशन कसं लावायचं. आता हे ऑटोमेशन लावणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा बऱ्याच नवीन लीड्स आपल्या व्हॉट्सअपला येतात, बट आपण कधी बिझी असतो, कधी बाहेर असतो, त्यामुळे आपला मेसेज त्यांना जात नाही. सो त्यामुळे आपल्याला हा ऑटोमेशन करणं खूप गरजेचं आहे. आता हे ऑटोमेशन व्हॉट्सअपला कसं करायचं आणि का करायचं हे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करते. आपण जेव्हा अवेलेबल नसतो, एखादी लीड आपल्याकडे हाय म्हणून असा मेसेज करते, तेव्हा हे ऑटोमेशन जर तुम्ही सेट केलं असेल तर त्या व्यक्तीला ऑटोमॅटिक मेसेज जातो. आता हा मेसेज कसा वाचला पाहिजे, तो तयार कसा करायचा हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत. तर इथे मी तुम्हाला एक मेसेज दाखवत आहे ज्यामध्ये संपूर्ण आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो इथे तुम्ही बघत आहात एक लिंक इथे ऍड केलेली आहे, माझं इंस्टाग्राम पेज फॉलो करा. तर ही जी लिंक आहे ही माझ्या इंस्टाग्रामची लिंक आहे. तर तुम्हाला काय करायचंय, तुमच्या इंस्टाग्राम मध्ये जायचं आहे. इंस्टाग्राम पेज मध्ये गेल्याच्या नंतर इथे जे तुम्हाला शेअर प्रोफाईलचं ऑप्शन आहे यामध्ये जाऊन कॉपी लिंक, ओके, या कॉपी लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुमची लिंक कॉपी होते आणि हा जो मेसेज आहे या मेसेजमध्ये तुम्हाला ती लिंक पेस्ट करायची आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा तुमचा हा जो ऑटोमेशन वर सेट करायचा जो मेसेज आहे तो फर्स्ट तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे. सो तुम्ही इथे बघू शकता, इथे मी मेसेज हा कॉपी केलेला आहे आणि इथे जी लिंक तुम्ही बघत आहात ही माझी लिंक आहे, पण तुम्हाला तुमची लिंक ऍड करायची आहे. ओके. सो तुमची लिंक ऍड करताना अगोदर ती तुम्हाला तुमच्या प्रोफाइल मध्ये जाऊन कॉपी करून घ्यायची आहे आणि इथे ती माझी लिंक काढून तुम्हाला इथे तुमची लिंक पेस्ट करायची आहे. ओके. अशा पद्धतीने लाईक आपण परत एकदा ही लिंक कॉपी करूयात. ओके. कॉपी केलेली आहे, इथे तुमची लिंक असणार आहे. ओके. आणि इथे तुम्हाला पेस्ट करायची आहे. तुम्ही बघू शकता हा आपला संपूर्ण मेसेज इथे तयार झालेला आहे जो आपल्याला ऑटोमेशन वरती सेट करायचा आहे. सो तुम्हाला काय करायचंय, हा जो मेसेज प्रॉपर आहे तो संपूर्ण मेसेज कॉपी करून घ्यायचा आहे. ओके. अशा पद्धतीचं. आता हे जे ऑटोमेशन आहे हे फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या बिझनेस व्हॉट्सअपलाच लावू शकता. आता तुम्ही म्हणत असाल की आमच्याकडे एकच व्हॉट्सअप आहे. सो ते तुमचं नॉर्मल व्हॉट्सअप आहे. दोन व्हॉट्सअप असतात, एक आहे नॉर्मल व्हॉट्सअप आणि एक आहे बिझनेस व्हॉट्सअप. सो तुमच्याकडे जर बिझनेस व्हॉट्सअप नसेल किंवा तुम्हाला जर घ्यायचं असेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये जर 2 सिम कार्डची फॅसिलिटी असेल तर तुम्ही सेकंड सिम कार्ड घेऊ शकता. सेकंड सिम कार्ड नंबर जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्ही व्हॉट्सअप बिझनेस ओपन करा, कारण हे जे ऑटोमेशन आहे ते फक्त आणि फक्त व्हॉट्सअप बिझनेसलाच आपण सेट करू शकतो. ओके. सो तुम्ही अशा पद्धतीने व्हॉट्सअप बिझनेस घेऊ शकता तुमच्या सेकंड नंबरने. ओके. आता हे आपण बघणार आहोत की व्हॉट्सअप ऑटोमेशन कसं सेट करायचं. तर आपण इथे जाऊयात माझ्या व्हॉट्सअप बिझनेस वरती. तुम्ही बघू शकता मीही माझ्या व्हॉट्सअप बिझनेस वरती आलेली आहे आणि डाऊनला तुम्ही बघू शकता राईट साईडच्या कॉर्नरला एक टूल्सचं ऑप्शन आहे. ओके. टूल्सच्या ऑप्शन वरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि थोडंसं इथे तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन येतं अवे मेसेज. इथे तुम्ही ऑर्गनाइज युअर चॅट मध्ये थर्ड ऑप्शन बघू शकता अवेज मेसेज. या अवे मेसेजला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जे तुम्ही मेसेज कॉपी केलेला आहे तो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे. आता इथे माझा ऑलरेडी पेस्ट तुम्हाला दिसत आहे. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे तो मेसेज पेस्ट करायचा आहे आणि वरती तुम्हाला जे राईट साईडच्या कॉर्नरला दिसत आहे सेंड अवे मेसेज हे तुम्हाला ऑन करायचं आहे. ओके. हे बघा तुम्ही ऑफ झालेलं आहे. आता आपण ह्याला ऑन करणार आहोत आणि वरती जे तुम्हाला सेव्हचं ऑप्शन दिसत आहे या सेव्हच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्ही जो मेसेज तिथे सेट केलेला आहे तो तुमचा सेव्ह होऊन जाईल आणि ऑटोमॅटिक रिप्लाय तुमचे जे पण नवीन लीड्स असतील त्यांना ऑटोमॅटिक रिप्लाय तो जाईल. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमचा जो ऑटोमॅटिक रिप्लाय आहे तो तुम्हाला सेट करायचा आहे, जेणेकरून कोणीही तुमच्या व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज केला तर त्यांना तो ऑटोमॅटिक मेसेज जातो. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं व्हॉट्सअपला ऑटोमेशन सेट करायचं आहे आणि हे तुम्ही कंपल्सरी करायचं आहे. जेव्हा तुम्ही बिझनेस करता तेव्हा तुमच्या
व्हॉट्सअपला हे ऑटोमेशन असणं खूप गरजेचं आहे. सो खूप इझी वेने तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे की ऑटोमेशन कसं सेट करायचं आहे. त्यासाठी लागणारा जो मेसेज आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. ओके, तुमच्या व्हॉट्सअपला दिला जाईल. तुम्ही ज्यांच्याकडे पण जॉईन झालेला आहात त्यांच्याकडून तुम्ही हा जो मेसेज आहे घेऊ शकता किंवा हा जसा आहे तसा तुम्ही कॉपी करून सुद्धा सेट करू शकता. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला व्हॉट्सअपला ऑटोमेशन सेट करायचं आहे. आय होप तुम्हाला हा सगळा व्हिडिओ समजला असेल. जर हे ऑटोमेशन करताना तुम्हाला काहीही डाऊट्स असतील, काही समजत नसेल तर तुम्ही मला किंवा तुमच्या जॉईन झालेल्या अपलाईनला तुम्ही विचारू शकता. तुम्हाला प्रॉपरली गाईड केलं जाईल. ओके, थँक यू.